नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो पूर्ण महाराष्ट्रातील आज मी आयुक्तालयामध्ये आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि केसचा निकाल लागल्यानंतर आपल्याला कायम कर्मचारीचा दर्जा किंवा वेतनाच्या दर्जासाठी वेतनसाठी आयुष्यभर लढायचे आणि हे तेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही सगळे संघटित राहणार आहात. आम्ही नांदेडवरून आमची लढाई वसीमाकाजी पाहिजे सकाळी आल्या आणि आम्ही पण धावून आलो. माझ्या पायामध्ये इजा होती तरी पण आम्हाला मिळून घ्यायचं कारण शहरात ठीक आहे पण खेड्यागावात काम करताना किती त्रास होतो आणि काही तुमचा उत्साह बघून आमच्या महिलांना खूप आज मी ग्रुपमध्ये तुमचे फोटो टाकले. आमच्या महिला पण मला नांदेडवरून ताई आल्या तुम्ही तर आपण तिकडे बोलूया जरा हे आवाज येतो. आपल्या सगळ्या महिला बघा इथे जमलेल्या आहेत. वसीमाकाजी यूट्यूब चॅनलवर लाईक करायचं शेअर करायचं आवडल्यास सगळ्यांना पाठवायची लाईव्ह माहिती तुम्हाला देत आहे. बोला ताई तुम्ही गेला होता शिष्टमंडळात. नमस्कार मी शततारका काटकाडे नांदेडहून आलेली आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाण्याची राज्य उपाध्यक्ष आहे. आज रायगड भवन बेवलापूर इथे मला जाण्याची संधी मिळालेली आहे. त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकारी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर संघटनेच्या वतीनं जो अनुभव आला तो एकदम चांगला आला. काही आमचे सगळेच काही प्रश्न सुटत ते आम्हाला 100% माहीत होतं की 100% सुटणार नाही पण जे काही सुटतील पण ते आमच्या ताकदीनं सुटतील आणि आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या रणरागिणी यांच्या प्रयत्नामध्ये सुटणार आहेत. त्यामध्ये आमचे ब्रिजपाल सिंह राजेश भाऊ तसेच दवणे भाऊ सूर्यमणी गायकवाड रश्मिताई म्हात्रे दिनकर म्हात्रे दवणे भाऊ हे सर्व या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि काही पदाधिकारी पण होत्या. तर यामध्ये आम्हाला रायगड भवनमध्ये आपले आयुक्त पगारे सर यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे. आमच्या जे मागण्या होत्या तर ते आमचं निवेदन आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला प्रामुख्यानं जी आमची मागणी होती की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या ही मागणी आमची रास्तच राहणार आहे आणि ती शेवटपर्यंत कायम राहणार आहे. पण तत्पूर्वी आम्हाला त्यांनी नाही का आम्हाला जे अंगणवाडीमध्ये रजिस्टर सांगितले होते ते कंपल्सरी केले होते तर हे कंपल्सरी आम्हाला करायचे नाहीत अशा आयुक्तांनी आदेश दिलेला आहे. त्यामध्ये फक्त आमचे 2च रजिस्टर भरायचं आहे. आमच्या ज्या सुपरवायझर भगिनी आम्हाला जो त्रास देत होते की संघटने प्रत्येकांना ते रजिस्टर भरा तर आता सध्या आम्हाला रजिस्टरची भरायची गरज नाही आहे. पोषण ट्रॅकरमध्ये जे काम आहे ते आम्हाला पोषण ट्रॅकरमध्येच काम करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आमची जी होती की मुख्य सेविकेची जी मागणी होती तर त्यामध्ये संघटना आणि आयुक्त कार्यालयाच्या लेवलवर हा प्रश्न चर्चित आहे. तो लवकरच सुटण्याचा चालू आहे. आणि तसेच तिसरे आमचे जे होते अशा बऱ्याच मागण्या होत्या पण प्रमुख मागण्यामध्ये जी होती की FRSचं काम आहे तर ते FRSचं काम आम्ही सांगितलेलं आहे की एखाद्या लाभार्थ्याचा जर फोटो कॅप्चर करायचा असेल त्याला वर बघा खाली बघा वाकडं तोंड करा सरळ तोंड करा तर हे आमचं कंटिन्यू चालू आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही FRSचं काम पण करायला तयार आहोत. पण शासनाने जो आम्हाला आहार निष्कर्ष दर्शाचा जो आहार दिलेला आहे तो आहार आम्हाला बदलून दिला पाहिजे. तर तो आहार जर आम्हाला बदलला तर FRSचं काम करण्यासाठी स्वतः लाभार्थी येतील आणि आम्हाला चांगल्या प्रकारे आमचं काम चालू होईल. तर आम्ही शासनाला हे निवेदन सुद्धा दिलेलं आहे. आणि अमृत आहार योजनेमध्ये जे आमचे लाभार्थीचे दर कमी होते तर ते शासनाने सुद्धा वाढवून दिलेले आहे. या व इतर माहितीसाठी आज अजून मोर्चा चालू आहे. बाकीची इतरभूत माहिती आमच्या वसीमाकाजी मॅडम देतच आहेत. मॅडम तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही शिष्टमंडळात गेला होता. ही ब्रेकिंग न्यूज आहे आणि हीच न्यूज आज मी आता सध्या चालवणार आहे. तर आपला अर्धा मानधन आलेलं नाही केंद्राचं तर त्याच्याविषयी आयुक्तालयातून काय माहिती आहे? त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे सध्या केंद्र शासनाचे जे 4,500 रुपये मानधन भेटतात मदतनीसला मिळालेले आहेत सेविकांना अजून मिळाले नाहीत तर ते लवकरात लवकर आपल्याला द्या असं मुद्दा चालू आहे. तर त्याच्यामध्ये जी आपल्याला PF प्रणालीद्वारे SNP जी आहे तर ती सुधारित प्रणाली होणार आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकेचं आपल्याला परत कागदपत्र मागवत आहे. त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असो मदतनीस असो घरमालक असो यानंतर आपलं डायरेक्टली ऑनलाईन मानधन आपल्या खात्यात पडणार आहे. घरमालकांचं सुद्धा नाही का असे बरेच प्रॉब्लेम होते कारण की काही ठिकाणी मानधन येत होतं पण काही ठिकाणी अडचणी येत होत्या तर त्या अडचणी आता लवकर दूर होणार आहेत आणि केंद्र सरकारचं मानधन आमच्या सुद्धा डायरेक्ट खात्यात होणार आहे. तर कधीपर्यंत मानधन होईल? कारण खूप साऱ्या भगिनींचं घर याच्यावरच चालतं. माझ्या गावच्या सगळ्या भगिनी प्रश्न विचारतात आपल्या
की कधी मानधन होणार आहे आमचं अर्ध राहिलेलं केंद्र सरकारचं, तर त्याच्यामध्ये काय माहिती? तुम्ही शिष्टमंडळात गेलात म्हणून तुम्हाला सर्व सेविकांनी ताबडतोब आपली जी माहिती आहे आधार, बँकेचं पासबुक आणि पॅन कार्ड हे आपल्याला ऑफिसमध्ये जमा करायचं आहे आणि आपलं जमा झाल्यानंतर मुख्य सेविकांनी ते ताबडतोब आयुक्त कार्यालयात जमा करायचं आहे आणि हे जेव्हा प्रणाली नीट होईल 15 दिवसात आपलं मानधन तयार होईल असं सांगितलं. धन्यवाद शततारकाताई. ह्या नांदेडवरून शिष्टमंडळात ह्या गेल्या होत्या आणि ह्यांनी इथून माहिती आणलेली आहे. आणि बघा ह्या आपल्या सगळ्या भगिनी मी तुम्हाला लाईव्ह यूट्यूबवरून दाखवत आहे. सगळ्या व्हिडिओ बघतात. वसीमा काळजी यूट्यूब चॅनलवर या सगळ्या माझ्या साथीदारांनी, माझ्या भगिनी सख्या नाही पण पक्क्या भगिनी साथ देत आहेत म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते. आणि माझी मोठी बहीण मला मार्गदर्शन एक आहे माझी जी रणरागिनी एवढी मस्त काम करते. मला तुझा आशीर्वाद आहे, मार्गदर्शन आहे. असंच मार्गदर्शन चुकणार पण शिकणार. सगळं आम्ही दिल्लीतून गल्लीपर्यंत सोडत नाहीये सरकारला, घाबरत नाही आम्ही. आणि तर भगिनींना एवढीच माहिती आहे माझ्याकडे आता सध्या. शिष्टमंडळाची माहिती दिलेली आहे. पुढे व्हिडिओ पाठवा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.